विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुधावं जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला गंधर्व कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जननी देवती आदत्रय जननी देवती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची समचरण सरोजं जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारून आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम जोडून या कर चरणी देवी तो माता देवी तो माता परिचावी विनंती माझी पंढरीनाथा हे परिचावी विनंती माझी पंढरीनाथा हलो तुझी आठाया दृष्टी पुढी मजकडे पंढरी हे कपा तुझी पायी मजकडे पंढरी धावनिया धावनिया कटेवरी कर ठेवनिया धावनिया धावनिया कटेवरी कर ठेवनिया येवो धावनिया कटेवरी कर ठेवनिया श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठला 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 भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या भगवान शिवाच्या दरबारामध्ये रावळामध्ये घेतलेला अभंग सेवेला निवडलेला अभंग विद्वान असे भगवंताचे लढीवाळ भक्त अष्टादश संतांपैकी एक महान संत जे श्रीमंतही आहेत कारण ते सोनार आहेत संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा असून शिवपर्वणीचा अभंग आज तुमच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल प्रस्तुत अभंगातून नरहरी महाराज सांगतात भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्म त्या ठिकाणी त्रिपुंड कंपाळावरती लावलेलं आहे पण महाराज खऱ्या अर्थाने भस्म कशाचा होतो भस्म कशाचा होतो भस्म लाकडाचा होतो भस्म या शरीराचा होतो भस्म त्या ठिकाणी अज्ञानाचा होतो
भस्म अधर्माचाही होतो. मग असा भस्म अधर्म जर जळाला तर काय उरतं? धर्म. जर पाप जर जळालं तर काय उरतं? पुण्य. मग असं पुण्यात्मक पुण्य भस्म ज्याच्या कपाळाला आहे तो रुद्र असा शिव. भस्म उटी रुंडमाळा, त्या ठिकाणी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या आणि मुंडमाळा आहेत. फक्त रुद्राक्षाचीच नाही बरं का, तर मुंडमाळ देखील त्या ठिकाणी गळ्यामध्ये परिधान आहेत. पुढे हातामध्ये त्या ठिकाणी शस्त्र आहे, त्रिशूळ आहे. काय? त्रिशूळ आहे. तीनही काळ त्या ठिकाणी भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्य काळ असेल, हे तीनही काळ त्या ठिकाणी हातामध्ये मजबूत असे पकडलेले आहेत. एवढंच नाही तर त्या ठिकाणी भगवंताला नेत्र किती आहेत? नेत्र किती आहेत? 3 आहेत महाराज. पण 2 जर नेत्र झाकले तर तिसऱ्या नेत्रातून बाहेर येतं नेत्री ज्वाळा. पुढे आणखीन काय काय परिधान केले माझ्या शंभू महादेवानं? गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. कमरेला महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिला गेलं तर पितांबर आहे, परंतु इथं शिवाचं जर वर्णन करायला गेलं, पाहायला गेलं तर कमरेला व्याघ्रांबर आहे महाराज. वाघाचं चर्म त्या ठिकाणी गुंडळलेलं आहे. मग गळ्यामध्ये जशी तुळशीची माळ आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, तसं आमच्या शिवाच्या गळ्यामध्ये कंठी शोभे वासुकी. पुढे जसे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्या बरोबर सर्व संतांची मांदियाळी आहे, तसं भगवान शिवाबरोबर कोण आहे? भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. त्या ठिकाणी भगवान शिवाचे जे शिवगण आहेत ते त्या ठिकाणी आहेत. आणि त्या भूतगणामध्ये हर्षयुक्त उमापती जो पार्वतीचा पती आहे तो अगदी शोभून दिसतोय. मग एवढा शोभणी आहे, एवढा शोभणी आहे. पुढे नरहरी महाराज सांगतात सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. जर त्या ठिकाणी तुम्हाला सुख शोधायचं असेल, बऱ्याच वाटा आहेत, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी भगवंताविषयी जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्या चरणाला विलीन झाल्याशिवाय नाही. मग असं सुख त्या ठिकाणी कुठं मिळेल? समजा एसटी आपल्याला भाड्याने पाहिजे, एसटीची आवश्यकता नाही, पण समजा पाहिजे, मग कुठं जाणार आपण? इथं स्टँडवर जाऊन मिळेल का? नाही महाराज, मग आगारात जावं लागेल. आगार कुठे? आपलं श्रीगोंदा. मग तसं सुख प्रत्येक देवतेच्या त्या ठिकाणी सेवेमध्ये आहे, परंतु सर्व सुख, इथं काय शब्द वापरलाय? सर्व सुख. सर्व सुखाचे आगर. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं सुख जर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं असेल, मिळवून घ्यायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तर भगवान शिवाची आराधना करणं गरजेचं आहे. असा सरळ साधा सोपा अर्थ आजच्या अभंगाचा तुमच्या समोर मांडला. तो तुम्हाला समजला, बरोबर आहे का नाही? थोडं पुढं सारखा बरं. काय होतंय? ही वेगळी पार्टी पडते, ती वेगळी पार्टी पडते. पार्टिशन करू नका. पुढं सारखा. महिला मंडळ पुढं सारखा. पाठीमागून ऊन लागेल पुन्हा. या पुढं. विठ्ठल. उठून या, उठून सारा पुढं. पुढे या, पुढे या. विठ्ठल विठ्ठल. असा सरळ साधा सोपा अर्थ तुमच्या समोर मी मांडला, तो तुम्हाला समजला, बरोबर आहे का नाही? समजला. समजल्याच्या म्हणल्याच्या नंतर पुढे काही सांगायची आवश्यकता? झालं आपलं कीर्तन. विठ्ठल पुण्य आणि पावन बजरंग बलीच्या पदस्पर्शाने झालेली ही चांदा गावची भूमी, आणि या भूमीमध्ये भगवान बजरंग बलीचा जो मेन अवतार आहे, त्या ठिकाणी भगवान शंभू महादेवाच्या या शिवपर्वणीमध्ये भव्य दिव्य असं मंदिरही उभारलं आहे, सुंदर. आणि थोडंच पण अगदी सुंदर, शॉर्ट बट स्वीट, थोडंच पण अगदी सुंदर आहे. याला कोणाचे दृष्ट लागू नाही. या गावाचं तसं भरपूर असं प्रेम आहे आपल्यावरती, ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय आमचे मृदंगाचार्य तेजस महाराजांनी
सांगितलं की तात्काळ सेवा आहे बाबा, इमर्जन्सीचं बटन आहे. म्हणलं दाबा, काय अडचण नाही. कारण आपल्यासाठी जे महत्वाचे ते बटन दाबलंच पाहिजे. विठ्ठल आणि मग सर्वांच्या त्या ठिकाणी प्रेमापोटी आलेली माझ्याकडे सेवा, भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करतो. जशी तुमची त्या ठिकाणी आशीर्वाद येईल त्याप्रमाणे या ठिकाणी हा पुतळा बोलण्याचं काम करीन. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आलेले माझ्या बरोबरवरती आदरणीय माऊली महाराज पठाडींचे बंधू, त्यांचे सर्वा, पण त्यांना सोडून आज एवढ्या मोठ्या पर्वणीमध्ये मला प्राप्त झाले माझंही परम भाग्य. आदरणीय प्रवीण महाराज असतील, कर्जत तालुक्याचं भूषण आदरणीय देवीदास महाराज खरात, मृदंग सम्राट तेजस महाराज खुरुंगे, वारकरी विचारधाराचे, आपली परंपराचे त्या ठिकाणी सर्वा नाना महाराज, आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी, आदरणीय वडिला संप्रेम करणारे आमचे काका असतील, आणि या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच आदरणीय रामदास मामा असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्या ठिकाणी भगवान शिवाच्या कपाळावरती काय? गोपीचंदनाचा टिळा आहे, बरोबर. आतमध्ये बुक्का लावलेला आहे, असं का महाराज? नाही. मग भस्माचं त्रिपुंड लावलेलं आहे. बरं, भस्मच का लावा? बरं, भस्म का लावावा? बरोबर आहे का नाही? वारकरी त्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना करतो. शिवगणही त्या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना करतात, परंतु विष्णूला गोपीचंदन आणि भगवान शिवाला भस्म का? कोण सांगेल मला? मगाशी सांगून गेलो मी. भस्म हे कशाचं तयार होत असतं? पाप जळून पुण्य, लाकूड जळून भस्म, अज्ञान जळून ज्ञान, अधर्म जळून धर्म. मग असं धर्म, असं पुण्य, असं ज्ञान, असं वैराग्य त्या ठिकाणी तो स्वतः वैरागीच आहे ना, स्वयंभू आहे, नाही घडविला नाही बैसविला. भगवान शिवाचं देखील तसंच आहे महाराज. खऱ्या अर्थाने पहिलं शिवलिंग तयार झालं सौराष्ट्र देशामध्ये सोमनाथ. समुद्र मंथन तयार झालं आणि समुद्र मंथनामध्ये त्या ठिकाणी भगवान शिवाची उपस्थिती त्या शिवलिंगाने झाली. विठ्ठल प्रत्येक देवतेच्या भक्ताला वेगवेगळी पदवी, बरं का. महादेवाचे जर भक्त असतील, शिवाचे जर भक्त असतील तर शिवगण, शक्तीचे जर भक्त असतील म्हणजे देवीचे जर भक्त असतील तर त्यांना शाक्त म्हणतात. काय म्हणतात? शाक्त. जर विष्णूचे सेवक असतील तर त्यांना वैष्णव म्हणतात. गणपतीचे जर सेवक असतील तर त्यांना गणपत्य म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एकच गणपत्य होऊन गेले, ते म्हणजे मोरया गोसावी. विठ्ठल मग ज्याची त्याची क्वालिटी वेगळी, ज्याचे त्याचे भक्त वेगळे. मग ह्या वैष्णवानी बाबा ह्या शिवाचा त्या ठिकाणी का बरं सोहळा साजरी करायचा, का उत्सव साजरी करायचा? बरोबर आहे का नाही? आपण तर भगवान वैष्णू, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहे. मग शिवाचीच का त्या ठिकाणी पूजा करायची? तर नाही. हरिहरा भेद नाथ महाराजांनी सांगितलं. महाराज एका जनार्दनी शरण आणि शिरोमणी महादेव. जसं शिरोमणी सावता महाराज देखील आहेत, तसं संप्रदायामध्ये देवांच्या देवांच्या जर पातळीला पाहिला गेलं, देवांच्या जर पातळीला त्या ठिकाणी पंक्तीला पाहिला गेलं तर भगवान शिरोमणी महादेव. विठ्ठल बर का. आता हा आपल्यात कसा मोरडा हे पाहिजे आपल्याला, दुसरं काही नाही. कारण हा शिवगण आहे आणि स्वतः शिव ही शक्ती आहे. मग हे वैष्णव शिवगण यांचं मिलन कसं झालं ते आपल्याला पाहिजे. सुंदर असा सोहळा त्या ठिकाणी राजदरबार कैलास पर्वतावरती चालू आहे. आणि आषाढ महिना आला. काय झालं? आषाढ महिना आला. आणि आषाढ महिना आल्याच्या नंतर प्रत्येक ज्या त्या गावाची देवाची जत्रा, बरोबर का नाही? एवढंच ध्यानात आहे आपल्या महाराज. परंतु त्याच
महिन्यामध्ये देवशयनी एकादशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा उत्सव सोहळा त्या ठिकाणी साजरा होत असतो. आणि सगळ्यात पहिले वारकरी कोण असतील तर भगवान शंभू महादेव. वारीचे दिवस पुढे आले, जवळ आल्याच्या नंतर भगवान शंकराला वाटलं, अरे आता आपल्या पर्वतावरनं ही दिंडी काढली पाहिजे. प्रत्येक गावातून दिंडी जायला लागली. मग परंतु आपल्या दिंडीमध्ये सगळे भूतमंडळी, आणि भूतमंडळी जर वारीत घुसले तर सारे वारकरी घाबरतील भूतांना. मग म्हणले ह्यांनाही इथंच ठेवू, सगळ्यांना इथं ठेवून शांत मंदिरात एकटे बसू. पण महिला मंडळ काय मंदिरात देवाला शांत बसून देईन. असो महाराज, भगवान शंकराला तर चाहूल लागली माझ्या खऱ्या अर्थाने सख्याचा, जे भगवान शंकराचे सखे आहेत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचा उत्सव जवळ आलाय आणि दिंडीत तर जायचंय. परंतु आपण स्वतः जर दिंडी काढली तर दिंडीत सारे भूतच. मग आता न्यायचं कोणाला? मग असा निर्णय घेण्यात आला की भगवान शंकरांनी एकट्याने जायचं. बाजारात गेले, सुंदर अशी नवीन बॅग आणली, इस्त्री केलेले कपडे सगळं व्यवस्थित टकाटक, कांचीची टोपी वगैरे, सुंदर असे कपडे वगैरे सगळं बॅग मध्ये भरून आणले. आणि आणल्याच्या नंतर पिशवीतले कपडे बॅग मध्ये टाकणार तेवढ्यात पार्वती आई साहेबांनी पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर म्हणले निघाले वाटतं हिंडायला. म्हणले नाही पार्वती, माझे कपडे भरून ठेवतो. नाही तुम्ही कुठेतरी फिरायलाच निघालेत. अगं पार्वती नाही, कारण पार्वतीला बरोबर न्यायचं नव्हतं. अगं पार्वती मी कुठं चाललो नाही. नाही तुम्ही हिंडायलाच चालले. एवढं सगळं कारभार, हा एवढा मोठा पर्वत, एवढी सगळी त्या ठिकाणी जमीन, आणि एवढं सगळं सोडून तुम्ही निघाले. आता आषाढ महिन्यात नेमकं महाराज पेरणीचे दिवस असतात. सगळं रान पडीक ठेवून त्या ठिकाणी भगवान शंकर दिंडीला निघाले, वारीला निघाले. पण पार्वती आई साहेब काय ऐका ना. आताची पार्वती असती तर तिने सुद्धा ऐकत तर नाहीच, परंतु त्याही पार्वतीने ऐकलं नाही. मग भगवान शंकरांनी विचार केला, अरे एवढं बोलणं खाऊस तर म्हणले चला घेऊन हिला बी. आता महिला मंडळ म्हणल्याच्या नंतर खुश झाल्या पार्वती आई साहेब, तरी बी शांत नाही बसल्या. नेतो म्हणलं तरी शांत नाही बसल्या. मग एवढ्या लगेच चल म्हणत असतात का? आवरावरी राहिली, बॅग राहिली भरायची, पिशवी राहिली भरायची, तुळशी त्या ठिकाणी तुळशीचं वृंदावन तयार करायचं राहिले, लगेच निघाला तुम्ही. थांबा, दिंडीला जाऊन द्या, पुढे आपण मागून जाऊ. महाराज, पार्वती आई साहेबांनी त्यांची बॅग भरली, भगवान शंकरांनी बॅग पहिली भरली, आणि तिथं खेळत खेळत गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आल्याच्या नंतर म्हणले, पप्पा तुम्ही कुठं चालले? काय म्हणले गणपती बाप्पा? पप्पा म्हणले. आता तवा गणपती बाप्पा भगवान शंभू महादेवाला पप्पा म्हणले असते का? आत्ताच्या गणपतीचं सांगतो विठ्ठल. गाडी बिडी पुसून काढली, धुवून काढली, तुम्ही कुठेतरी 100% निघाले. अरे नाही म्हणले, इथं जरा आपल्या पर्वताचे थोडी विचारपूस करून यायची, लय दिवसांनी भेटले तर आता महाशिवरात्रीला, त्याच्यामुळे गप्पा गोष्टी होणारच. मग म्हणले जरा आपल्या ह्या पर्वताची पाहणी करण्यासाठी जायचंय, कुठं लांब जायचं नाही. नाही तुम्ही चाललेच. तर बाल हट्ट आहे महाराज, बाल हट्ट, श्री हट्ट, गुरु हट्ट, शिष्य हट्ट, हे बऱ्याच प्रकारचे हट्ट आहेत. त्याच्यातला बाल हट्ट हा पुरवावा लागतोच महाराज. आता तुम्हाला मुलं आहेत, तुम्हाला सांगता येईल. पार्वती आई साहेब म्हणले, घ्या एवढी सतर आहे, एवढ्या मोठ्या पोटाचं पोरगण कसं घेऊन जायचं याला एवढ्या गर्दीत? मग जमणार नाही, गणपती बाप्पाला इथंच राहू दे. तसं म्हणल्याच्या नंतर गणपती बाप्पा रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर पार्वती आई साहेबांनी विनंती केली, देवा घ्या, तुला काय माहिती कुठं बाहेर निघून गेला की महिला मंडळी नीट असं शॉपिंग करायला निघून जात, आणि लेकर सारे पुरुष मंडळीकडे. मला सांभाळावं लागेल एवढ्या गर्दीत. किती गर्दी असते तिथं माहिती का? लाटावरील लाटा. मग नाही म्हणले, आता हे मागं निघाले, याला घ्यावंच लागेल. गणपती बाप्पाला विनंती केली, तुला नेतो पण कार्तिकाला सांगू नको. कार्तिक स्वामींना सांगितलं नाही महाराज. 3 जण दिंडी तर पुढे गेली,
नंदी महाराज त्या ठिकाणी उभा आहेत बाहेर आणि नंदी महाराजांवरती त्या ठिकाणी गणपती बाप्पा, शंभू महादेव, आईसाहेब, पार्वती माता बसल्या आणि निघाले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सुंदर असा पालखी सोहळा त्या ठिकाणी कैलास पर्वताहून मजल दर मजल करत 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 उत्तराखंडातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात आले. भजन चालूच. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं, अरे एवढं सुंदर सुसज्जित आणि आदर्श असं गाव आपलं चांदा आहे. या गावामध्ये भगवान शिवाची त्या ठिकाणी पालखी आली. भजन चालूच. त्या भजनामध्ये तुम्हीही तल्लीन झालात. कसे? ज्ञानोबा तुकाराम. सर्वांनी भजन करा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. चांदा गावातली मंडळी त्या दिंडीत त्या ठिकाणी सामील झाले. हळूहळू हळूहळू दिंडी मुक्काम करत वाखरी मार्गे नेऊ आपण दिंडी. वाखरी मध्ये जाऊन दिंडी पोहोचली आणि एवढा घोष महाराज, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. आणि त्या भजनानी जसं इथल्या काही पार्वत्यांना त्रास झाला तसं पार्वती माताला सुद्धा वाखरीमध्ये त्रास झाला महाराज. आणि ती गर्दी, ती दाटी पाहून त्या ठिकाणी पावसाने झालेला वाखरी मधला तो चिखल, ते रिंगण, आणि पहिल्यांदाच गेलती ती पंढरपूरला. एवढा चिखल पाहिला, म्हणले देवा मी काय गाडीहून खाली उतरणार नाही. आता जर गाडीहून खाली उतरले नाही तर तिला दर्शन घेता येणार नाही. सगळ्या संत मंडळीचा पालखी सोहळा पाहायला मिळणार नाही. मग एकतर आपण नंदीवरती बसून आलो, मी गाडीवरून खाली उतरणार नाही म्हणजे नाही. बिगाड्यावर लय अवघड असत. आपल्यासारखं म्हणतं बस तशीच मी चाललो. पण महाराज तेही शक्तीचं ऐकत होते, कारण शक्ती ही शिवाच्या अधीन आणि शिव हे शक्तीच्या अधीन. विठ्ठल पार्वती आई साहेबांनी विनंती केली, देवा अरे एवढा चिखल, एवढा राडा, म्हणजे मी बी जाऊन त्याच्यात लोळणार आहे. आता तू येणार आहे का कसं? म्हणजे नाही नाही मी येणार नाही, मला इथं उभा करा. महाराज वाखरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पहा, त्या रिंगणाच्या पश्चिमेच्या साईडला देवीची मूर्ती, तिथं पार्वती आई साहेब बसल्याच्या नंतर गणपती बाप्पा, शंभू महादेव आणि नंदी महाराज ते रिंगण उरकून सर्व संत मंडळीच्या पालख्या पंढरपुराकडे गेल्या. जय घोष चालू आहे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पाठीमागून नंदी महाराज, शंभू महादेव आणि गणपती बाप्पा हे निघाले. पण सगळ्या संत मंडळीच्या पालख्या पुढे गेल्यामुळं प्रत्येक संतांची पालखी ज्या त्या मठात, ज्या त्या आश्रमात जाऊन, त्या ठिकाणी धर्मशाळेत जाऊन स्थानपन्न झाली. आणि अख्खं पंढरपूर दुमदुमलं महाराज. भरपूर अशी गर्दी झाली. आता ही दिंडी नवीनच होती, त्याच्यामुळे तिला काय ठेपा, म्हणजे आता पहिलंच वर्ष आपलं, आपण काय करू, फक्त दर्शन घेऊ, प्रदक्षिणा करू आणि माघारी निघू. मग म्हणजे चला चंद्रभागेला. स्वतः नंदी महाराज, गणपती बाप्पा आणि शंभू महादेव चंद्रभागे स्नान केलं आणि वारकऱ्याचं रूप धारण केलं. का? अरे या संत मंडळींनी जर आपल्याला ओळखलं तर हे सगळे आपल्याकडेच पळतील, तो एकटाच राहायचा. आपल्यांनी आपले राखायचे असते. महाराज तिथं शंभू महादेवांनी त्या ठिकाणी वारकऱ्याचं रूप धारण केलं आणि नंदीवरती स्वार झाले. गणपती बाप्पा स्वार झाले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाला प्रदक्षिणा झाली आणि महाद्वारात गेले. महाद्वारात गेल्याच्या नंतर द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं, पुढे आले. सगळ्याला ढकलत गर्दी म्हणलं की आपोआप आषाढीची वारी आणि पंढरपूर लगेच लक्षात येतं महाराज. तसं ढकलत नामदेव पायरी पैसे आले आणि आल्याच्या नंतर 6-7 फुटाची वारकरी बुवा, ओ वारकरी, त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी पताका, गळ्यात टाळ आणि भजन चालू आहे. ज्ञानोबा तुकाराम
पण एक ही येड वारकरी बैलावर बसून आले म्हणलेला कळतं का नाही, तर माणसाला उभं राहायला जागा नाही आणि नंदी बैलावरती बसून आलाय. पताका घेऊन महाराज पुढे गेले. ओ वारकरी बुवा, तुम्हाला कळतं का नाही, इथं उभं राहायला जागा नाही आणि तुम्ही स्वतः नंदी बैलावरती बसून वारीला आले. शंभू महादेवानी नंदी बैलाला खुणवला. अरे त्यांनी ओळखलं नाही हे ठीक झालं, पण पताका खाली काठी जर वर केली तर तुझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही. विठ्ठल मग म्हणजे आता नंदी महाराज तुम्ही काय करा, हिथंच मारुती समोर बसा. दक्षिणमुखी मारुती आहे आणि त्या मारुती समोर आज देखील गेला तर तिथं नंदी बसलेला तुम्हाला पाहायला मिळेल. गणपती बाप्पाला खांद्यावरती घेतलं आणि घेतल्याच्या नंतर पूर्वी नामदेव पायरीपासूनच प्रवेशद्वार चालू होत. त्या सर्व त्या ठिकाणी संत मंडळींच्या विराजित अशा पायऱ्या चालून चालून त्या ठिकाणी एवढ्या गर्दीत महाराज घामाघूम झाले. शंभू महादेव घामाघूम झाल्यावर खांद्यावरून सटकू लागले गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पाला सांगितलं, हे बघ तुला आता तिथून इथपर्यंत आणलंय का नाही, आणि जाताना तुला चॉकलेट बिस्किट गाडी बंगला काय पाहिजे ती घेणार आहे, त्याच्यामुळे तू रडायचं नाही. मग आता काय करू बाबा, मी तुला इथं बसवतो, दर्शन घेऊन माघारी आलो, पुन्हा खाली उतरला असं तुला पाहिजे ते घेऊ. महाराज गणपती बाप्पाला देवळीत बसवलं. आताच्या मुखदर्शनाच्या लाईनला तुम्ही जर गेलात तर नामदेव पायरीच्या वरती आणखीनही देवळीत बसलेले गणपती आहे. तिथं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाला देवळीत ठेवलं आणि वारकरी बुवा त्या ठिकाणी महाद्वारामध्ये उभे आहेत. तिथं वारकऱ्याचं तो रूप धारण केलं होतं. कसं, हरी गळ्यात माळ हातामध्ये टाळ पताका लावून काठीला, हो पताका लावून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. गळ्यात माळ हातात टाळ, गळ्यात माळ हातात टाळ, पताका लावून काठीला, पताका लावून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. वारकरी होऊन आले. कसे आले? वारकरी होऊन आले बर का. कुठं? रावळामध्ये उभा आहेत. आता आणखीन देवासमोर गेले नाहीत. वारकरी होऊन आले. भाऊ वारकरीच का होऊन आले? तिथं त्यांनी त्यांचं स्वतःच त्रिशूळ भस्म हे सगळं का त्या ठिकाणी परिधान केलं नाही, तर तिथं फक्त वारकऱ्यालाच उभा राहिला अधिकार आहे. मग वारकरी 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 म्हणजे नेमकं काय? कोण सांगेल मला? तुम्हाला बोलवलंय तुम्हीच सांगा. वार म्हणजे घाव. वार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे वार का नाही? मग वार म्हणजे घाव आणि करी म्हणजे करणारा. मग जो घाव करतो तो वारकरी का? घाव महाराज घनानी केला जातो, तलवारीने केला जातो, कुऱ्हाडीने केला जातो, कुठं कोयत्यानी केला जातो, कुठं काठीने केला जातो, बांधावर दगडाने केला जातो. पण हा घाव का महाराज? नाही. मग तिथं घाव करायचा, तिथं राक्षसांवरती घाव करायचा. कसा? कोणते राक्षस आहेत ते? तुमच्यामध्ये आहेत आणि माझ्यामध्ये आहेत, ऐकणाऱ्यामध्ये आहेत आणि सांगणाऱ्यामध्ये सुद्धा आहेत. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, द्वेष, मोह हे 6 प्रकारचे राक्षस तुमच्यात आहेत आणि माझ्यातही आहेत. परंतु ज्या वेळेला वारकरी तत्व आपल्यात मिसळतं त्यावेळेला भक्तिरूपी विश्वासरूपी घनाने भक्तिरूपी तलवारीने त्या 6 राक्षसांवरती घाव करायचा. आणि ज्या वेळेला 6 राक्षसांचा घाव त्या ठिकाणी 6 राक्षसांचा ज्यावेळेस त्या ठिकाणी शिरच्छेद होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने वारकरी तयार होतो. विठ्ठल असा वारकरी झाल्याच्या नंतर होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. त्या ठिकाणी वारकरी झाला, त्यांनी पंढरपूर पाहिलंच पाहिजे. असो, भगवान शंभू महादेव वारकरी झाले आणि मुख दर्शनाच्या त्या ठिकाणी गरुड खांबाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर गरुड महाराजांनी देवाला खुणवलं.
अरे म्हणले लय मोठे वारकरी आलेले, लय मोठे वारकरी आलेत. म्हणले हो, आता लाईन येते ना तुमच्या समोर. महाराज गरुड खांबाला आलिंगन दिलं. भगवान शंकर त्या ठिकाणी रावळामध्ये गेले. पण आता ते जरी वारकरी होऊन आले असले तरी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला कळणार नाही का हे कोण आहेत आणि ते कसे आहेत. रंबादिकनाथ ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घे गुनियाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घे गुनियाला गिरजेचा कांत. रंबादिकनाथ ती उभे जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घे गुनियाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घे गुनियाला गिरजेचा कांत. महाराज त्या ठिकाणी रंभादिक नोहे नोहे सर्व देव मंडळी संत मंडळी त्या ठिकाणी जे जेकार करत आहेत, ज्ञानोबा तुकाराम. पण तिथं ज्या वेळेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने शंभू महादेवाला पाहिलं त्यावेळेस शंभू महादेव हे भगवंताला कसे दिसले. अभंगाचं पहिलं चरण. भस्मबुटी रुंड माळा, भस्मबुटी रुंड माळा, भस्ममोटी रुंद माळा, भस्ममोटी रुंद माळा, भस्मबुटी रुंड माळा, भस्मबुटी रुंड माळा, भस्ममोटी रुंद माळा, भस्ममोटी रुंद माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चक्र व्याघ्रांबर. भस्मबुटी रुंड माळा, देवळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, भस्मबुटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. ज्यावेळेस भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने शंभू महादेवाला पाहिलं, अरे एवढ्या लांबचा वारकरी, एवढ्या लांबचा वारकरी आणि तोही सगळ्याच्या आधी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हित कांत आला. आला म्हणल्याच्या नंतर आता तो निष्ठावंत वारकरी महाराज 6च्या 6 राक्षसांचा वध केला होता आणि वारकरी होऊन भगवान शंकर तिथं गेले. पण गेल्याच्या नंतर देवाने त्यांना पाहिलं. मग काय केलं महाराज? देवाला उचललं. कोणाला? शंभू महादेवाला उचललं. आणि सगळ्यात पहिला वारकरी महाराज कुठं बसवलं? डोक्यावरती, मस्तकावरती बसवलं महाराज. मग तुम्हाला देवाच्या डोक्यावर बसायचं नाही, मलाही बसायचं नाही, परंतु कमीत कमी त्याची दृष्टी पडावा म्हणून तरी त्याचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल पण वारीला गेल्याच्या नंतर महाराज आपलं भजन तर लांबच, पण देवाचं ध्यान सुद्धा येत नाही. काय ध्यान होतं? येतानी खुरपायचा तसाच अर्धा सारा सोडून आले. एक का क्रिकेटाच्या कडेची तशीच ठेवून आलो. आपली अशी परंपरा महाराज. मग असं जर असेल तर देव आपल्याला डोक्यावरती नाही, चंद्रबागेत बी नाही, पंढरपूरच्या लांबच ठेवणार महाराज.
आणि बरोबर देवानी तशी ट्रस्टींना आज्ञा केली, सगळ्या दिंड्या बरोबर चंद्रभागेपासून मी लांब 65 एकरामध्ये ठेवल्यात. असो, पण खऱ्या अर्थाने जर निष्ठावंत वारकरी असेल तर त्याने त्या ठिकाणी देव त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मग इथं फक्त शंभू महादेवाला डोक्यावरती घेतलं का हो? नाही. मग सोपानाचा हात धरी त्या ठिकाणी सर्व संत मळी, कोणी खांद्यावरती आहे, कोणी कडेवरती आहे, तर कोणाचा हात धरलाय, तर कोणाला सांगतेत पुढे चला, कोणाला सांगतेत माझ्या पाठीमागं उभा राहा, कोणाला खांद्यावरती घेतलंय. परंतु डोक्यावरती कोणी असेल तर शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव शिरोमणी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी. एक असे शिरोमणी आहेत की ते कधी पंढरपूरला गेलेच नाही, संत शिरोमणी सावता महाराज. आणि एक शिरोमणी असे आहेत जे पंढरपूरला गेले पण माघारी वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. एवढेच नाही महाराज, तर जगद्गुरु तुकोबराय सुद्धा त्यांचं चित्त आणि वारकरी तत्व जे पंढरीला गेलं, तुका पंढरीचे गेला पुन्हा जन्मा नाही आला विठ्ठल. चला विठ्ठल विठ्ठल. मग जसं त्या ठिकाणी सावता महाराजांना खुरपू लागला, जनाईला दळण दळू लागला, आज आपण आपले तालुक्यातील एक भूषण, एक साधुत्व त्या ठिकाणी जर पाहायचं असेल, जर संत कोणाला जिवंत पाहायचे असेल, तर आज सुद्धा तिकडं पंढरीश पांडुरंग परमात्मा आत्माराम बाबांच्या शेजारी उभा आहे. आणि ते त्याला बोलतातही, फक्त आपले नेत्र तसे नाहीत म्हणून आपल्याला तो दिसत नाही. विठ्ठल मग असं जर त्या ठिकाणी आपल्याला आता देवाला बोलायला तर टाइमच नाही महाराज, पण देवाची नजर कमीत कमी आपल्यावरती पडावी म्हणून तरी थोडंफार त्याचं भजन आपण केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग तसं जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्याला खुरपाई यावा, आपलं दळण दळावा, आपले कपडे धुवावे, आपण पूजा करीत असताना आपल्याला चंदन उघडून देवं, बरोबर आहे का नाही? पैठण निवासी नाथ महाराजांना महाराज श्रीखंड चंदन उगाळून दे, कावडीने पाणी वाहिलं महाराज. नाथा घरी वाही माझा, त्या ठिकाणी नाथाच्या घरी 36 वर्ष, बरोबर आहे ना, 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. मग आपल्याला आता पाईपलाईनची सुविधा केलेली आहे सरपंचाने, पण तरी सुद्धा देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही महाराज. तुम्हाला वाटतं का बरं देवाने आपल्या बरोबर बोलावा, आपलं थोडंसं काम करावा? जाऊन द्या, कामाचं जाऊन द्या ना, आपल्या बरोबर बोलायचं जाऊन द्या, त्याच्या कृपादृष्टीमध्ये राहायचं का? सुंदर असं शंभू महादेवाचं भजन करा बरं. हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे. सर्वांनी भजन करा. देव शंभो स्वतः शंभू महादेव या ठिकाणी विराजमान आहेत, सर्वांकडे त्यांचं लक्ष आहे. सर्वांनी भजन करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, ओ काशी विश्वनाथ गंगे. उमापती महादेव गंगे. बोला महादेव गंगे. उमापती महादेव संगे. उमापती महादेव गंगे. हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो महादेव शंभो. उमापती महादेव संगे. उमापती
सेनापती महादेव गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे आता ज्यावेळेस ज्यांनी अंतकरणापासून भजन केलं त्यांना खऱ्या अर्थाने भगवान शंभू महादेवाचा आशीर्वाद, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचा मला आशीर्वाद विठ्ठल. विठ्ठल मग एक ते शंभू महादेवच भक्त आहेत का हो? नाही महाराज. मग 18 संत होऊन गेले. 18चे 18 संत त्याचे पायिक आहेत. हे झालं कलियुगातलं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे अनेक भक्त झाले महाराज. साऱ्या गोपिका त्याच्या सेविकाच होत्या, भक्तच होत्या. सारे गोपाळ तेही भक्तच होते. सगळ्यात लाडका भक्त कोण असेल तर त्या ठिकाणी सुदामजी. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये सगळ्यात लाडके भक्त कोण असतील तर हनुमंतराया. ज्या वेळेला त्या ठिकाणी वनवासाला निघाले, पंचवटीला आले, आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या रूपामध्ये मारुतीराया आले. बरं का, मारुतीराया सुद्धा शंभू महादेवाचाच अवतार म्हणून सांगतो तुम्हाला, आणि ते आपलं आराध्य आहे. महाराज त्या ठिकाणी हनुमंतराया ब्राह्मणाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर उभा आहेत. लक्ष्मण भैया त्यांच्या बरोबर आहेत, आणि दोघं त्या ठिकाणी संवाद चाललाय. श्रीमान कुठून आलात, कोण आहात, असं ब्राह्मण रूपी मारुतीराया प्रभू रामचंद्रांना बोलतायत. प्रभू रामचंद्रांनी सांगायला सुरुवात केली, अयोध्या नरेश राजा दशरथाचा मी पुत्र श्रीराम. कसं सांगितलं? आधी आपल्या गावाचा उल्लेख केला. अयोध्या नरेश कोण? अयोध्या नरेश राजा दशरथ, आणि त्यांचा मी पुत्र श्रीराम. पण आजकाल जर नाव विचारलं, फार विचित्र गोष्ट झाली महाराज कलियुगात. असो, ब्रह्मा त्या ठिकाणी ब्राह्मण रूपी मारुतीरायाने प्रश्न केला की कोण आहात? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आणि हनुमंतरायाला त्या ठिकाणी ओळख पटली, पण खऱ्या रूपामध्ये आले नाहीत. मग मारुतीरायांनी दर्शन घेतलं. प्रभू राम म्हणले, अहो तुम्ही ब्राह्मण आहात, माझं दर्शन घेऊ नका, आणि मागे सरकले. म्हणले, देव आपल्याला दर्शन घेऊन दे ना, देव आपल्याला दर्शन घेऊन दे ना. मग पुन्हा नतमस्तक झाले, लोटांगण घातलं, तरीही देव दर्शन घेऊन दे ना. का? तर त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप धारण घेतलं होतं. मग खऱ्या रूपामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेस आलिंगन दिलं, आणि आलिंगन दिल्याच्या नंतर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. त्या ठिकाणी महाराज आलिंगन दिलं मारुतीरायाला, पण लक्ष्मणजीला खटकलं ना ते. अरे आपण जन्मापासून बरोबर आहे हो, आज कुठं आला तर देवाने डायरेक्ट त्याला आलिंगन दिलं. पण लाडके भक्त कोण हे तुम्हाला सांगायचं होतं. विठ्ठल लंका दहन केली. त्या ठिकाणी लंकेच्या राजगादीवरती बिभीषणाला बसवलं. हनुमंतराया, माता सीता, लक्ष्मण भैया, नल नील जामवंत, हनुमंत आणि प्रभू रामचंद्र हे सगळे जण त्या ठिकाणी अयोध्येच्या दिशेने निघाले. अयोध्येच्या दिशेने निघाले. इकडे भरताला बातमी कळाली की अरे प्रभू रामचंद्रांचा वनवास काळ संपून प्रभू रामचंद्र स्वतः अयोध्येमध्ये येत आहेत. सगळी अयोध्या सजवली महाराज. जशी 22 जानेवारी 2023 ला सजवली होती तशी भारताने सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेला सजवली. आणि जिकडे तिकडे महाराज राम येणार आहेत, राम येणार आहेत, राम येणार आहेत असा जयघोष चालू होता. प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं अयोध्यामध्ये. प्रभू रामचंद्र भगवान तिथं त्या ठिकाणी आगमन झालं ना. आगमन झाल्याच्या नंतर भरताने, माता कैकेयीने, कौशल्यने औक्षण केलं. औक्षण केल्याच्या नंतर बराच काही तो कथा बघा, एक कधी पुन्हा वेळ भेटला तर सांगत.
पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा आता राज्याभिषेक होणार आहे म्हणून प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी राजाचा त्या ठिकाणी तो सगळा साथ चढवण्यात आला, नटवण्यात आलं राजासारखं. तिथं सीतामाता सुद्धा राणीसारख्या त्या ठिकाणी त्यांचं हे शृंगार चालू आहे. प्रत्येक जण जो 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 तो त्या ठिकाणी त्याच्या नटण्यामध्ये व्यस्त आहे. तर मारुतीराया भोळ दैवत महाराज, मारुतीरायांनी त्या ठिकाणी लक्ष्मणजीकडे जाऊन पाहिलं. अरे हे बी त्या ठिकाणी कोणीतरी मंत्रीपद भेटणारे म्हणून लई खुश आहेत. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. प्रभू तुम्ही राजा होणार आहात आणि तुमच्या चरणाची आम्ही धूळ तुमच्या प्रजेमध्ये आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. लक्ष्मणजीचं दर्शन घेतलं, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि सीता आईसाहेबांच्या महालापाशी आली, दरवाजा वाजवला. वाजवल्याच्या नंतर विचारलं, आईसाहेब आतमध्ये येऊ? सीतामातेने बोलवलं, या. हनुमंतराय आतमध्ये गेले तर सीतामाता सिंदूर लावित होत्या, डोक्यावरती पदर होता, सिंदूर लावित होत्या. आणि मारुतीरायाने सहज विचारलं, आईसाहेब हे काय लावताय तुम्ही? तर म्हणले, हा सिंदूर आहे बाळा. या सिंदुराने काय होतं? म्हणले, माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं. मालकाचं आयुष्य वाढतं. जर मी बी लावलं तर? आता सीता माताला वाटलं कशाचं हे लावून घेतय. म्हणले, तू जर लावला तर तुझ्या सुद्धा स्वामीचं त्या ठिकाणी आयुष्य वाढेल. तर मारुतीराय हे शंभू महादेवाचा अवतार, ते भोळ दैवत महाराज. मारुतीराया गेले, त्यांच्या कुटियामध्ये गेले, सर्व अंगाला त्या ठिकाणी शेंदूर लावला. शेंदूर लावला खरं, पण बाहेर येऊ वाटाना ना. इकडे राज्याभिषेक झाला, ज्याला त्याला ज्याचं त्याचं पद वाटून दिलं. लगेच होतं कीर्तन. ज्याचं त्याचं पद त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि जवळजवळ असा प्रॉब्लेम होतो कधी कधी, माणूस मोठा झाला की जवळचे माणसं तात्काळ विसरत. मग कुणी असो द्या महाराज, असो. तसं महाराज लाडक्या भक्ताला प्रभू रामचंद्र विसरले. पण ज्यावेळेस सगळं मोकळं ज्यावेळेस झालं त्यावेळेस विचारलं, अरे सर्वजण इथं उपस्थित आहेत पण मारुतीराय नाहीत, माझे हनुमान नाहीत. हनुमंताला बोलावणं धाडलं. आता बजरंगबली सर्वांगाला शेंदूर लावून बसले होते. द्वारपाल गेले आणि हनुमंतरायाला विनंती केली, तुम्हाला राजदरबारामध्ये प्रभू रामचंद्रांनी बोलवलं. तर प्रभूचा त्या ठिकाणी शब्द आला. मारुतीराया पळत राजदरबारामध्ये आणि गेल्याच्या नंतर पाहिलं, रे सगळं लाली लाल झालेलं मारुतीराया. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हे काय केलं मारुतीराया? त्यांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. म्हणजे सीतामाता शेंदूर लावित होत्या. म्हणजे एवढ्याशा शेंदुरांनी त्या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभतंय. जर स्वामीच्या नावाने अख्ख्या अंगाला जर शेंदूर लावला तर अख्खा त्या ठिकाणी प्रभू माझ्या स्वामीला किती आयुष्य मिळेल. मग पण तिथं एक असं आर्दांड होतं महाराज. ते म्हणला, ह्याला काहीतरी मोठं पद असेल म्हणून काहीतरी सॉंग घेऊन आले. बाह्य स्वरूपाने याची भक्ती आहे पण अंत स्वरूपाने याची भक्ती आहे का पहा. याच्या हृदयामध्ये खराच राम आहे का पहा महाराज. आता जेवढं बोळ तितकं कडक बी दैवत. हनुमंतरायाने छातीला हात लावला आणि छाती फळडीन काय दिसलं? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी मेरे सीने
चौपाळून या भले वरी वैसऊ पाऊले. श्री गुरूंचे जसं माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं तसं त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये महाराज छाती खोली आणि छाती वगडून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलं. एवढी निष्ठा, एवढा निष्ठावान जर त्या ठिकाणी भक्त असल, साधा वया भक्ती काय नाही लाज धरेत. मग अशा भक्ताचं काम करायला सुद्धा त्या ठिकाणी देव घाबरत नाही. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. दास पांडुरंग दास, दास पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग. चित्ती नाही आस, दास पांडुरंग दास, दास पांडुरंग दास, तर पांडुरंग दास. चित्ती नाही आस, दादा पांडुरंग दास, दादा पांडुरंग दास, दादा पांडुरंग दास, दास दास. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग. त्याच्या चित्तामध्ये काय दिसलं महाराज? स्वतः राम दिसले. जिथं राम आहे तिथं काम नाही महाराज. मग जिथं काम नाही तिथं लोभही नाही, मत्सर नाही, ते साईचे साही राक्षस नाहीत. मग जिथं साईचे साही राक्षस नाही म्हणजे तिथं अधर्म जळाला आणि काय तयार झालं? भस्म. मग असं भस्म कोणाच्या कपाळाला आहे? इथं विषय चालू होता आपला. भस्म म्हणजे काय? भस्म हा कोणी लावावा? मग भस्म जर एवढा अधिकारी आहे, भस्म पापाचं पुण्य होतं, पुण्य सुद्धा एक भस्म आहे. चित्तीचं त्या ठिकाणी चिंतेचं चित्त तयार होतं. तुमच्या आमच्या मनामध्ये चिंता असते पा, पोराचं लगीन कधी होईल, सून कधी हाताखाली येईन, सून कधी हाताखालून काढीन, चिंता असते ना. बरं काढते तर काढते, माणसात काढते का घरात काढते? चिंता असते महाराज. शेजारी कधी रानात येतोय, कधी मी टिपीचं ते काढून येईल, याचा कधी कांदा जळण, चिंता असते महाराज. आपल्याला अशीच चिंता. आपल्याला थोडी चिंता आहे की देश आपला एवढा दिवस झाला स्वतंत्र झालाय पण तरी सुद्धा आणखीन हल्ले चालू आहेत, याची चिंता नाही महाराज आपल्याला. आपल्याला चिंता एवढीच, आपलं युद्ध आपल्या बांधावरच. विठ्ठल खऱ्या अर्थाने तुम्हाला जर वाटत असेल ना त्यांनी खरंच आपल्या पैसे राहावं, वाटतं का नाही? या आत बसलेल्या महादेवाने तुमच्या बरोबर यावं असं कोणाला वाटत? कोणाला नाही वाटत? विठ्ठल नाही समजा सगळे भूत शिवगण सगळे त्याच्यापाशीच, फक्त एकटे शंभू महादेव किंवा विटेवरचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा कोणाला स्वतःच्या घरी घेऊन जाऊ वाटतो? वाटतो का नाही? जागा नाही का घरात? बर जाऊन द्या असं. पण महाराज जागा जरी नसली, जरी सगुण रूपात नसला तर निर्गुण स्वरूपात तुम्ही नेऊ शकता. कष्ट नाही लागत त्याला, फक्त एक लागतं, वरती हात करा. तुम्हाला सांगतो देवाला कसं भेटायचं. वरती हात करा सगळ्यांनी करा बरं का. हरी सर्वांनी भजन करायचं, प्रत्येकाच्या चित्तामध्ये तो येणार. हरी विठोबा रखुमाई, विठ्ठल